धुळे जिल्ह्यात पाऊस लांबणीवर गेल्याने पेरण्या देखील खोळंबल्या होत्या. गेल्या 3 दिवसापासून सतत येणाऱ्या पावसामुळे काही भागात आता पेरणीला देखील सुरुवात झाली आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल, गेल्या 3 दिवसापासून पाऊस चालू आहे ना, आता पेरण्या कुठेतरी सुरू झाल्या आहेत. जून महिन्यात तर जवळपास पाऊस पडलाच नाही. मागच्या 3 दिवसापासून पाऊस पडतोय, त्याच्यामुळे शेत हे पेरणी योग्य झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आज ही सोयाबीनची पेरणी करतोय. पण तरी सुद्धा समाधानकारक असा पाऊस पडलेला नाहीये आणि जर भविष्यात पाणी पडलं नाही तर दुबार पेरणीची पण वेळ येऊ शकते. आपण काय सांगाल, पेरण्या लांबणीवर गेल्या आहेत. यंदा पेरणी खरंच 1 महिना लांबणीवर गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे काय आहे, आणि बाजारात पण खत बियाणं यांच्यामध्ये देखील भावामध्ये तेजी आलेली आहे. बरोबर. तर पेरणीचं आता शक्यता अशी आहे, आम्हाला असं वाटतंय की दुबार पेरणी करावी लागू शकते. बरोबर. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 40% पेरण्या झाल्यामुळे आता प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांना दमदार पावसाची. ईश्वर बोरसे, लोकशाही मराठी, धुळे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.